नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिले महत्त्वाचे अपडेट. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार अमोल मिटकर यांनी काही सवाल उपस्थित केलेत. आता त्यावर विरोधी पक्षांनी सुद्धा सवाल उपस्थित करायला सुरुवात केली आहे. अजित पवारांचा मृत्यू रहस्यमय असून जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आपल्याकडे असल्याचं ते वारंवार म्हणत, भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलल्यावर 10 दिवसात अपघात झाला असं राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि गंभीर शंका उपस्थित केली आहे. तर हा अपघात संशयास्पद असल्याचं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही म्हटलंय. अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण येते. वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे. ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं. पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है. आपल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे. जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दाखवण्यात जाणं आवश्यक आहे. मला निश्चित विश्वास आहे की हा धोका नव्हतं, हा धोका होता आणि अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे. हा घात आहे का अपघात आहे याची डिटेल्समध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ती चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे. हा प्रश्न फक्त रुपाली पाटील धोंबरेंचा नाहीये, तर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती म्हणते की अजितदादांचा घात झालाय, अजितदादांना तो मारलेलं आहे का षडयंत्र आहे याचं तुम्ही काढलं पाहिजे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं. विमान अपघातामध्ये अजित पवारांचा बारामतीमध्ये मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवारांच्या अपघातावर काही नेत्यांनी सवाल उपस्थित केलेत, बघूया. संजय राऊत म्हणतात, विमानामध्ये 6 प्रवासी होते आणि मृतदेह 5च का मिळाले. विमानातले कागद का जळले नाहीत. भाजपवर भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर 10 दिवसात अपघात कसा झाला. रुपाली ढोंबरेंनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत. विमान 8 वाजता होतं, पायलट अचानक का बदलले. 2 पायलटना एकाच वेळी कसा उशीर झाला. निर्धारित केलेले 2 पायलट ट्रॅफिकमध्ये कसे अडकले. अपघातासंबंधीची प्राथमिक माहिती जाहीर का करत नाहीत. अमोल मिटकरींचे सवाल आहेत, कारनं जाण्याऐवजी अचानक विमानानं जायचं कसं ठरलं. विमानाचे पायलट का बदलले. विमानातील कागदपत्र का जळाली नाही. अपघाताच्या वेळी धुकं नव्हतं तर अपघात कसा झाला. अजितदादांचा 100% घात झाला असं वाटत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सवाल जे उपस्थित केलेत त्यामध्ये वेगवेगळी माहिती आणि वेगवेगळे अहवाल कसे येत आहेत. मुख्यमंत्री चौकशीची तत्परता का दाखवत नाहीत. अपघात संशयास्पदच वाटतोय. तर संजय राऊतांच्या आरोपांना भाजपचे मुंबईतले नगरसेवक आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिले. खरं तर त्या विमानात भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल असेल तर संजय राऊतांनीच दावा केलाय की ती फाईल जळाली नाही, त्या फाईलचे कागदपत्र सुरक्षित आहेत.
माझी संजय राऊतांना विनंती आहे की आपण तिथं जाऊन ती सगळी कागदपत्र जमा करा किंवा ज्यांनी कोणी जमा केली असतील त्यांच्याकडनं स्वतःच्या ताब्यात घ्या. ती ताब्यात घेऊन गरज असेल तर हायकोर्टात, गरज असेल तर सुप्रीम कोर्टात. यानंतर थेट लोकसभेमध्ये आपण जाणार आहोत. राहुल गांधी बोलतायत.